त्यामुळे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। मुख्य मंचावरती आपण पाहतोय खरं तर चंद्रकांतजी चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत, बालकृष्ण चव्हाण देखील आहेत, आमचे निखिलजी चव्हाण यांचे काकाश्री, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। बरेचसे मान्यवर आता मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत कारण या स्पर्धेमध्ये भरपूर प्रेम आहे, त्यामुळे सर्वांचा सत्कार सोहळा आपण सातत्याने पार पडतोय। मन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय। शशांक नवघरे आपण सन्मान करण्यासाठी या, परंतु मी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी इन्व्हाइट करेल मंगेजी विनायक धुळे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच। शशांत नवगिरे आपण या, SK जिम शॉपचे ते मालक आहेत, त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय। SK फिटनेसचे ओनर मंगेजी विनायक धुळे साहेब यांचे शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच। विशाल भारती चांगली कामगिरी केली मैदानावरती, त्यामुळे त्याला आपण देतो मॅन ऑफ द मॅच। नाही, माईक दिसला का विशाल घाबरतो, परंतु मैदानावरती तो भरपूर चांगला क्रिकेट नेहमीच खेळतो। आज देखील मानकिवली संघाच्या विरोधात त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली आणि तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच। डीजे मास्टर थोडासा आवाज दे या माईकला। मंगेशजी विनायक धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच विशाल भारतीला, ज्याने भरपूर चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये, तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच। नो बॉल आहे। क्या बात आहे, जोवेली संघ मैदानावरती खेळतोय आणि जोवेली टीम साठी सलग 3 बॉल 3 विकेट जर घेतले, विकेट हॅट्रिक जर घेतली तर MD किंग मेतेजी धुळे यांच्याकडून तब्बल 6,000 रुपयाची धनराशी देऊन त्या खेळाडूला सन्मान करण्यात येईल। क्या बात आहे, हा सन्मान आपण मंचावरती करतोय। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय, वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद। युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय ऋषिकेशजी रोहिदास केने साहेबांचे ते नुकतं शुभागमन झाले। विनंती आहे साहेबांना आपण अतिथी मंचावरती या, ज्यांनी आम्हाला एक बाईक पुरस्कृत केलेली आहे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे। दादा आपलं हार्दिक स्वागत। ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये बॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न, वॉट ऑफ फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतायत। येस राहुल सर, सध्या जर आपण पाहिलं तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केले जाते। अग्रयोग संघटना अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आमचे नयनजी मोठे साहेब, आपणास विनंती आपण या यंग टॅलेंट त्यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू आणि आमचे पप्पू मोरे साहेबांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। गोरेगावचे आमचे नक्कीच मासभाई बुबेरे यांचं देखील शुभागमन, त्यांचं स्वागत। 8 डाबा रिवर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, बॉस्टाट आणि अपील उचलून धरले पंचांनी, बोट मात्र भर आकाशाच्या दिशेने उंचावलंय आणि आता चर्चा होईल थोडी। स्क्वेअर लेग अंपायर देखील जवळ येतात, मेन अंपायर देखील पुढे सरसावतात आणि तिथे निर्णय काय असेल पंचांचा पाहिलं जाईल। जतीन सर, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, संपर्क झालाय की नाही पंचांनी सांगितलंय की फलंदाज बाद आहे, चर्चा केली जाते। चर्चा केलेली आहे दोन्ही पंचांनी, आता योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत कळेल। जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला घेऊन चालायचं आपल्याला लक्षात ठेवा आणि माफी मागतात पंच। इट्स नॉट आउट, बॅटचा संपर्क पहिले झालाय, फर्स्ट इम्पॅक्ट विथ बॅट। चला महेंद्र, आता पण विनंती आहे नो मोर आर्ग्युमेंट्स। अजिंक्य तावडे आणि यश जाधव यांना विनंती आपण या मंचावरती। दर्शनजी देशमुख आपणास विनंती आपण या मंचावरती। विशाल भाटे, स्वप्नील कदम आपण या मंचावरती, आपलं स्वागत आहे। अप्रतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळते। एका बाजूला संघ तुम्ही पाहताय ते उमर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये हनुमान जोवेली तुम्ही पाहतायत।
चांगली मॅच रंगेल त्यामध्ये ते मात्र शंका नाही. या फिल्डर एक्झॅक्टली तिकडे काय करतात सगळे खेळाडू मात्र तिथे त्या फिल्डरला सांगतात की अशी चूक करून चालणार नाहीये. एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना मोहम्मद आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर कौनिकला आणि गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी महेंद्र धुळेल तुम्ही पाहताय. महेंद्र बॉलिंग मार्कवर लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ऑफ साइड मध्ये लॉफ्टेड पक्का आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला मागे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला. बॉलला उचलून फेकतील तत्पूर्वी एक धाव मिळेल. हाय व्होल्टेज मुकाबला खरं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक या सामन्यासाठी ते उपस्थित तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं आपण करूया स्वागत. षटक क्रमांक पहिलं पूर्ण एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना उमर 11 गोरेगाव संघाने धावा बनवल्या तर 10. बघा मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारा जो रस्ता आहे तिथे ज्यांनी बाईक आणि कार पार्क केल्यात रिक्षा पार्क केलेत ते आपण लगेच तिथून काढायचे आहेत. कारण मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारा रस्ता आपण मोकळा करा. विनंती आहे ज्या कोणत्या प्रेक्षकाचे असेल बघा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मायबाप आहे घटक आहे परंतु आपण आपल्या गाड्या थोड्याशा बाजूला काढा अन्यथा आयोजन कमिटी येईल आणि गाडीची हवा काढण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे कारण वारंवार आम्ही पुकार करतोय. धन्यवाद. सेव्हन्टीचे आमचे ओनर सचिकांची लोंगले यांचं आगमन झालंय ज्यांच्याकडून आपल्याला प्रत्येक माससाठी मार्दमाची कॅप लाभली आहे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. यस प्रथमेशजी ठाकूर. येस येस नक्कीच तुम्ही पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. सामना तुम्हाला पाहायला मिळतो एका बाजूला स्वरा 11 जनमान क्रिकेट संघ जोवेली आणि त्यांच्या विरोधामध्ये उमर 11 गोरेगाव. बॅटिंग करताना उमर 11 गोरेगाव संघ सध्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 बनवतोय. पुढचे येणारे 3 षटक फार महत्वाचे असतील. ऑन साइड लेवल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग दी कापेट गॅप मध्ये चालला. बॉल गॅप मोठा आणि बॉल चालला डीप मिड विकेटच्या गॅप मध्ये सीमारेषेच्या बाहेर जमिनीला घासत पुसत साठत 4 धावांसाठी चौकार. सरकार 4 धावा आल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत सिंगलच्या मदतीने 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड. 7-7 धावा वैयक्तिक दोघांच्या बॅटमॅन आल्यात. एका बाजूला मोहम्मद दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत बॅटर कौनिकला. दोघांच्या बॅटमॅन वैयक्तिक 7-7 आलेले आहेत. एक एक्स्ट्रा रन मिळाले. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा लॉंग दी कापेट बॉल चालला मागे. बरेचसे मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीनं दहिवलीकरांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दहिवली धमाका. सोळा धावा 16 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूसाठी अजूनही शिल्लक आहे. क्या बात आहे. जुबिली संघ मैत्रावरती खेळतोय आणि जर जुबिली संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक संपादित केली तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेजी विनायक धुळे साहेब आणि चेतनजी मनोहर धुळे साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची धनराशी देऊन त्या खेळाडूला सन्मान करण्यात येईल. क्या बात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमच्या गुड्डीताई पिंटशेट गडगे यांचं आगमन झालंय. खास करून आपण पाहतोय आमच्या सुलभाताई गायकवाड मॅडम ज्या मात्र आमदार आहेत त्यांनी मात्र बदलापूर नगरीमध्ये उपस्थिती दाखवली. त्यांचा भव्य सन्मान गडगे परिवाराच्या वतीने आपण करतोय. कारण माणकिवली गावातून आपण म्हटलं तर आमच्या शर्मिलाताई असतील आणि त्यानंतर आमच्या जागृतीताई असतील या देखील गायकवाड फॅमिलीमध्ये जॉईन झालेत. त्यामुळे त्यांच्या शुभ हस्ते आता भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल गुड्डीताई असतील जागृतीताई आपण या आपल्या शुभ हस्ते आपण आपला महिला आमदार खरं तर सुलभाताई गायकवाड ताईंचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे.
चेतनजी मनोहर धुळे साहेब, त्याचबरोबर मंगेजी विनायक धुळे साहेबांच्या माध्यमातून तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 10,000 रुपयाची धनराशी देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. थँक्यू सो मच. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आपण पाहतोय आमच्या गुड्डीताई गडगे आणि त्याचबरोबर गडगे फॅमिलीच्या माध्यमातून हा भव्य सन्मान या मंचावरती होत असताना महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार आपण पाहतोय. खरं तर मायची प्रेमाची उबदार शॉल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय हा सन्मान आता मंचावरती होत असताना विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड ताईंचा हा भव्य सन्मान या मंचावरती होत असताना पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक देऊन आपण सन्मानित करतोय या मंचावरती. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. इस व्यासपीठावरती तुम्ही पाहतात आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान अगदी यथोचितरित्या पार पाडला जातोय. पुन्हा एकदा सर्व उपस्थित लाडक्या मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करू. वेलकम ऑल ऑफ यू. धावसंख्या झाल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शहापूर साकुर्लीचे उद्योजक आमचे अमोलचे अधिकारी यांचं आगमन झाले. विनंती या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. दहिवली धमाका दहिवली चषक या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला एक 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केले सन्माननीय रोहिदासजी केने साहेब यांच्या वतीनं जर आपण पाहिलं तर जोवेली संघाचा जो कोणी गोलंदाज एका षटकामध्ये 4 विकेट कंप्लीट करेल त्याला 1, 2, 5, 10 नव्हे तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. लॉप केलाय, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि तिथे लांबी प्राप्त करू शकले नाहीये. विकेट मिळवल्याच्या नंतर सेलिब्रेशन करंच आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद. मी या मंचावरती करतोय. त्यानंतर आमचे राजेंद्र देशमुख यांना विनंती आहे. खरं तर आमचे शिक्षक आहेत अनिल देशमुख सरांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. चैतन्य विद्यालय जोवेली. खरं तर बरेचसे खेळाडू असतील जे मात्र सरांच्या माध्यमातून घडलेत. सराची छडी खाऊन सदर घडलेत जरूर, परंतु आपण पाहतोय आता अनिलजी देशमुख सरांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. हे सर्व विद्यार्थी आहेत. निकेशजी चव्हाण असतील. राजेंद्र देशमुख साहेबांना विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. खर तर विकेट हॅट्रिक साठी जर जवळपास आपण पाहिलं तर पारितोषिक राहुल सर तब्बल 36 मला तर वाटतं जवळपास 36,000 रुपयाचं पारितोषिक लागलं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 20,000 रोहिदासजी केने साहेबांच्या वतीने 4 विकेटसाठी ते पारितोषिक आहे. त्यासोबत जर आपण पाहिलं तर मंगेशजी धुले साहेब आणि चेतनजी धुले साहेब यांच्या वतीने 10,000 आणि त्यासोबत जर तुम्ही पाहतायत जवळपास 6,000 रुपयाचं पारितोषिक MD सरकार मितेश भाई धुले यांच्या वतीने असणार आहे. म्हणजे एका विकेट हॅट्रिकसाठी जवळपास आपण पाहिलं तर 36,000 रुपयाचा आर्थिक धनादेश. पण तिथे एक आहे की 20,000 रुपये जर तुम्हाला मिळवायचे तर त्यासाठी 4 विकेट मिळवावे लागतील. तुषारजी बाडे यांना विनंती आपण या आपला सन्मान आम्ही करतोय. प्रथमेश फक्त 1 मिनिट थांबवतोय कारण काही सन्मान आहेत, पाहुण्याला जायचंय, त्यामुळे आपण हा सन्मान करतोय. आणि त्यानंतर आमचे सरकोत साहेब आपण या आपला सन्मान मी करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. येस, करण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पण 20,000 रुपयाचा आर्थिक धनादेश जर तुम्हाला मिळवायचा तर त्यासाठी 4 विकेट काढावे लागतील आणि हॅट्रिक संपादित केली तर 36. ऑन साइडला अडब्या बॅटने खेळायचा होता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वॉड बॉलिंग वंडर बदलापूर मधून जशी नेहमीच ओळख राहिली आहे. KD ला आपण पाहिलं करण दुलेनं काय गोलंदाजी केली. 7 धावा फक्त त्यानं खर्च केलं. 1 विकेट मिळवले. वॉट ब्युटिफुल स्पेल.
बाय केडी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा उमर 11 गोरेगाव. थँक्यू सो मच. एक शेवटचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मन ऑफ द मॅचसाठी सुंदर कॅप लाभले ते आमचे 70-70चे ओनर शशिकांतजी लोंगले, अर्थातच बेलोली टीमचे एक चांगले खेळाडू आहेत. लाल्या या नावानं त्यांना ओळखलं जातं. असे शशिकांत लोंगले यांचा भव्य सन्मान आपण या मंचावरती करतोय. यस, कॉमेंट्री बॉक्स. जे आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण पाहताय सन्मान सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण महिला वर्गाला तुम्ही पाहता आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. सर्व महिला वर्गाच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आहे तुम्हाला पाहायला मिळेल. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड, संपूर्ण गायकवाड कुटुंबाचा आम्ही स्पर्धेच्या वतीने स्वागत करू. सत्तावीस झाले 27. टॉवर बंद झाला बघा लाईटचा, लक्षात ठेवा. मंडप डेकोरेटर विनंती असेल आपण तो चले शर्मा जी ध्यान दीजिए देखिए वहां पर. बघा तिकडे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपण गडबड गोंधळ करू नका प्लीज. प्रत्येक विकेटसाठी रोहिदासजी केने साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आम्हाला एक 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केले, त्यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. हे पारितोषिक फक्त आणि फक्त जर तुम्ही पाहिलं तर स्वरा 11 जनमान क्रिकेट संघ जोवेलीसाठी असणार आहे. मॅचच्या दिशेने आपण आता जाऊयात. 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 रन्स ऑन बोर्ड. ऑफ साइड मध्ये स्मॅश करायचा होता बॉल मध्ये, डाऊन दी बॉल. विकेट किपर फार वेगाने आले. 500 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय प्रमोदनं, त्यासोबत विकेट देखील मिळवले. तिसरा धक्का लागतो बॅटिंग करताना उमर 11 गोरेगाव टीमला. सत्तावीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय 3.1 षटकाचा काही संपलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट कितीचं सेट करेल टीम गोरेगाव हे देखील पाहणं गरजेचं आहे. दूर ठेवला गेलाय फलंदाजापासून, इथे मात्र धावचेची संधी आहे आणि धावचेच्या स्वरूपात विकेट मिळू शकते. आणि येस डेफिनेटली रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना उमर 11 गोरेगावला. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. येस, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जबरदस्त संगीत तुम्ही ऐकलं. माजी नगरसेवक बदलापूर तथा बांधकाम सभापती सन्माननीय मंगेश शेठ धुळे साहेबांचं संगीत तुम्ही ऐकता. त्यांच्या कार्याचं गुण गौरव करणारे संगीत आहे आणि हे संगीत ऐकल्यानंतर मात्र लक फॅक्टर ऑन होतंय. 4 मिळतील चौकार. चौकाराच्या मदतीने धावा संख्या 31 आकड्यावरती एम डी सरकार मितेश भाई धुले यांचं गुणगान गाणार हे संगीत. जबरदस्त डीजे तुम्ही पाहतायत, अप्रतिम संगीत आणि 2 कॅमेऱ्यांसहित सध्या 2 अँगलनं तुम्हाला एकाच वेळी स्क्रीनवरती पाहायला मिळालं. हे टेलिकास्ट आहे आणि हा कारनामा गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम करतायत. टेनिस क्रिकेट .in विकेटची दाट संभावना आहे. येस इज गॉन. आणखीन एक फलंदाज बाद.
निम्मा संघकारात 5 गडी बाद 31 वर गोरेगाव. बोर्डला असा पाय विकेट. 2 चेंडूसाठी अजूनही शिल्लक आहे. प्रमोद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. दूर ठेवलाय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा ठोकलाय षटकार. आमदार सन्माननीय किसनराव कोथोरे साहेबांचं संगीत तुम्ही ऐकत आहात. आणि अजून एक षटकार जर आला तर गोरेगावचे 12th मॅन सरफराज यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आरंभ केलाय 7 बॉलमध्ये 21 बॅटमध्ये आपण पाहिल्या. यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील जेव्हा उमर 11 गोरेगाव संघ अडचणीत होता तो तारणहार बनला. आणि आरामची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एकटा लढलाय 1 साइड एरो. 8 बॉल मध्ये 22 धावा खऱ्या अर्थानं त्याच्या वैयक्तिक आपण पाहिल्या. डाव संपला पहिला 39 धाव फलकावरती. 39 ऑन बोर्ड 42 विन. 40चं टार्गेट असेल. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेशजी विनायक धुळे साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाची धनराशी ए मंजुरीसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचाही आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय खरं तर आमचे MD किंग मितेशभाई धुळे यांच्याकडून स्वर्गीय अजिशेष धुळे यांच्या स्मरणार्थ ज्यावेळेस जुबिली संघ मैदानावरती उतरेल 3 बॉल 3 षटकार आले तर तब्बल 5000 रुपयाची धनराशी देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. संदीपजी मोरे आपण कुठे असाल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय अजितजी धुळे साहेब यांच्या स्मरणार्थ मितेशभाई धुळे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची धनराशी आहे 3 बॉल 3 षटकारासाठी. मंगेशजी विनायक धुळे साहेब आपण पाहतोय जे मागचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून देखील आपण पाहतोय सातत्याने आता वर्षा होतोय धनराशीचा. संदीप मोरे आपण कुठे असाल तर या आपण बाळूदादा आपली वाट पाहतात.
चला मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय जोबेली संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतोय त्यावेळेस बक्षिसांचा बडीमार सातत्यानं होत राहील. कारण आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेजी विनायक धुळे साहेब आहेत. त्यांच्या साथीनं बांधकाम सभापती आणि नगरसेवक डॅसिंग नगरसेवक म्हणून ज्याची ओळख आहे आमचे चेतनजी मनोहर धुळे साहेब आहेत. आणि त्यांनी सांगितलंय सलग 3 बॉल 3 षटकार जर आले या मॅचमध्ये तर 10,000 रुपयाची धनराशी आणि सलग 4 बॉल 4 षटकार आले तर टीम जोबेली संघासाठी तब्बल 20,000 रुपयाची धनराशी देऊन त्यांना सन्मान करण्यात येईल. क्या बात आहे. यस माडी सर. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. चला मॅचच्या दिशेने आपण टीमला विश ऑल द बेस्ट. मॅच तुम्हाला पाहायला मिळेल उमर 11 गोरेगाव आणि स्वरा 11 जनमत जोबेली या दोन टीम मध्ये. प्रत्येक षटकारासाठी देखील मंगेजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयाची धनराशी देऊन इथे मात्र सन्मान करण्यात येईल टीम जोबेली संघासाठी. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज आराम बॉलिंग टाकवरती या. हो यावेळेस स्लॉप थेट ड्राईव्ह बॉल चाललाय करण धुळेच्या पाठमधून सरळ जिथे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आहेत आदरणीय किसनरावजी कतोरे साहेबांचा कटआउट आणि त्याच्यावरून चेंडू फ्लाय झालाय. बॉल सीमा पार. इट्स अ ह्यूज हिट मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. म्हणजेच ग्राउंडच्या बाहेर जर षटकार गेला आणि जर ऐवा कॅच ते स्वीकारला तर एमडी किंग मितेजी धुळे यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी. बॉल चाललाय मड विकेटला. अव्वा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग षटकार. याचं सुद्धा विशेष कौतुक करायला हवं कारण आता सध्या तो सुद्धा रंगात आलेला दिसतोय. चौकार आला त्यानंतर 2 षटकार आपण पाहतोय. सरळ जर आमदार साहेबांच्या कटआउटला हिट झालं तर सन्माननीय रोजाजी केडे साहेब यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि प्रत्येक षटकारासाठी आमदार चषकाचे लाडके आयोजक सन्माननीय हारेजी पंढरनाथ धुळे साहेब यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. टीम स्वरा 11 जयनमान जोबेली संघाला. क्या बॅटिंग करतोय बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे. सेट ऑन फायर नाऊ. सलग 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून आणि तिसरा जर आला ना तर तब्बल 15,000 रुपयाची धनराशी आहे. मंगेजी धुळे साहेब चेतनजी धुळे साहेबांकडून 10,000 आणि आमचे एमडी किंग मितेजी धुळे यांच्याकडून देखील 5,000 रुपये. त्यामुळे 15,000 रुपये कॅश प्राइज करण धुळे इथून जिंकेल का. तिसरा. हो क्या बात आहे. करण धुळे त्याच्या बॅटमधून आलाय सलग 3रा षटकार. भल्या भलांचा करतो मरण अरे त्याच नाव करण. चौथा येईल का. 20,000 रुपयाची धनराशी आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे क्या बात आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आता पारितोषिक राहुल चव्हाण सर तुम्ही इन्क्रीमेंट करतायत. चला आता जाऊया मॅचच्या दिशेने. करण धुळे ज्याच्या नावातच रन आहेत तो करण मैदानावरती बरसतोय. हो बॅटच्या आतली कडा ऑन साइडला चेंडू ड्रामा झाला डीप मध्ये चाललाय. एक सिंगल घेण्यात आली. शांत क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जितके आक्रमकता आहे ना करण धुळेकडे तितका संयम सुद्धा आहे. पहिल्या बॉलवरती चौकार 3 षटकार त्यानंतर सिंगल. संघाची धावसंख्या 23 जिथे 40 धावसंख्येचं लक्ष म्हणजे सुरुवात चांगली आहे टीम स्वरा 11 जयनमान जोबेली संघाची. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये सुरुवात तुमची चांगली असेल तर शेवट देखील चांगलाच होतो आणि तसा प्रयत्न केलाय सध्या तरी टीम जोबेली संघाने या मॅचमध्ये. रोशन धुळे नॉन स्ट्राईक एंडला होता. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी सध्या स्ट्राईक एंडलाय. अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड द ऑफ चेंडू टाकण्यात आलाय. दबाव स्पष्ट जाणवतोय गोलंदाज आराम बुबेरेवरती. धावत संख्या धाबलकावती 24. 16 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत तब्बल 19 आणि आता विजयासाठी 16 धावांची गरज. द्रोण व्ह्यू तुम्हाला आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त अगदी क्रीडांगणाचं हे दृश्य टिपण्यात आलंय.
टेनिस क्रिकेट .in या वाहिनीचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. बॉल चाललाय लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन धुळे देखील थांबायला तयार नाहीये. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाकेदार षटकार. मुंडे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक, त्यांच्या कन्येच्या नावाने आज संघ स्वरा 11 जे हनुमान जोबेली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आहेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 40 धावांची गरज होती. सामना पूर्णपणे खुला केलाय आणि आता येणारे 18 बॉल फक्त आणि फक्त केवळ 10 धावांची गरज. खॅप बॅटिंग केले छा गई गुरु. 23 धावा बोलवलेत करण धुळेने अवघ्या 5 बॉल मध्ये. रोशन धुळे वैयक्तिक 6 वरती नाबाद खेळतोय. सध्या करण स्ट्राईक इन लाईन षटक क्रमांक 2 मध्ये मुशरफ आलेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. श्रीधरजी डोंगरे जे चामटोली गावचे समाजसेवक, त्यांच्या वतीनं टीम झोबेलीला शुभेच्छा येतात. नक्कीच आपण पाहतोय जर हा सामना गोरेगाव संघाने जिंकला ना तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल शप्पूबाई यांच्या वतीनं. 18 बॉल 10 धावांची गरज मॅच मध्ये. ऑलरेडी पकड मजबूत केली टीम जोबेलीने. पाहावं लागेल क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. गोलंदाज लेफ्ट आर्म सीमार. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि शेवटी अखेर करण धुळेची काही समाप्त. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल टीम स्वरा 11 जे हनुमान जोबेली संघाला. फलंदाज बाद. माडी सर, खरं तर मितेजी धुळे साहेबांच्या बाजूतून एक कॅश प्राइज लावण्यात आलाय. प्रेक्षकांसाठी देखील इथे मात्र पर्वणीय. जेव्हा जेव्हा दैवरी धमाका ही स्पर्धा होत असते तेव्हा मुंगीलाही शिरकाव करण्यासाठी मैदानाच्या आपली जागा नसते. इतके पब्लिक आहे, परंतु आता प्रेक्षकांसाठी देखील इथे मात्र ATM ऑन झालाय मितेजी धुळे साहेबांकडून. नक्कीच नक्कीच राहुल चव्हाण सर, आपण पाहतोय आता अगदी काही मिनिटांमध्ये सुपर संडे अर्थात 5 मिनिटांमध्ये रविवार अर्थात सुट्टीचा दिवस लागणार आहे. परंतु हरकत नाही आहे कारण उद्या श्री रामनवमी आहे. प्रेक्षकांसाठी ती मेजवानी जरूर आहे, परंतु ते पैसे तुम्हाला सांभाळून ठेवावे लागतील. जाऊया मॅचच्या दिशेने. 17 बॉल 10 धावांची गरज. यावेळी शफल झालेत. आणखीन एक विकेट गोस डाऊन. विवेक गायकवाडला सुद्धा माघारी परतावं लागेल. जर इथे गोरेगाव संघाने हा सामना जिंकला ना तर सरफराज शेख यांच्या वतीने तब्बल 15,000 रोख पारितोषिक टीम गोरेगाव संघाला देखील देण्यात येईल. फलंदाज बाद. संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव आयोजित दहिवली चषक धमाका ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यावर्षी 13 बाईक आहेत. पुढच्या वर्षी तब्बल 26 बाईक या स्पर्धेमध्ये असणार आहेत आणि एक 4 व्हीलर कार सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे आमचा मुख्य कॉमेडी बॉक्स. त्याच्या मागे आपण पाहतोय प्रतीक कडव या माझा आनंद घेत असताना त्यांच्या समवेत आपण पाहतोय होमसा एंटरप्राइजेसचे सर्व संदेजी मसने हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अफाट मेहनत गेली संपूर्ण 15 ते 20 दिवस आपण पाहतोय ज्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे ते प्रतीकजी कडव या माझा आनंद घेत आहेत. हो या ठिकाणी लेटकट स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. रोशन धुळेला माहिती आहे सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकू शकतो कारण ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये सामना खुला झालेला आहे, परंतु इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत टीम उमर 11 गोरेगाव. हे आमचं डीजे कक्ष
संगीत कक्ष आपण पाहतो. रोहित चिपले ऑफिशियल अपडेटर, ऑफिशियल ऑपरेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. सातत्याने आपण पाहतोय प्रत्येकाला गाण्यावरती थिरकवतायत आणि आता त्यांचा मनमुराद आनंद घेणार आमचे सर्व लाडके प्रेक्षक. हो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा प्रगतीपथावरती मुशर्रफने काय जबरदस्त कारनामा केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर वाखणण्याजोगी षटक राहिलेले. सुरुवातीला 2 विकेट करण धुळे, विवेक गायकवाड बाद झाल्यानंतर सिंगल खर्च केली आणि आणखीन 2 चेंडू डॉट टाकण्याचा कारनामा या गोलंदाजाने केलेला आहे. शेवटचा अंतिम बॉल जर डॉट राहिला तर येणारे 12 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज राहील टीम हनुमान जोबेली संघाला. पुढे सरसावलेत, फटका चांगला आहे, वॅकेंट एरिया क्षेत्ररक्षक पोहोचलेत, वड कॅच, फलंदाजाला बाद. रोशन धुळेला देखील परतावा लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. केले. मुशर्रफने शेवटपर्यंत सामना सोडायला तयार नाहीये. ओमर 11 गोरेगाव संघ म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिंमत नाही तर क्रिकेटमध्ये किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही आहे. म्हटलं जाताना आयुष्यात क्षेत्र कोणतं असू दे, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जणू काय आता आग लागली आहे. येणारे 12 बॉल 9 धावांची गरज, वापसी मिळवली आहे. निर्णायक षटक असू शकते या मॅचच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज फैजल शेख, बॉलिंग टाकवते, स्ट्राईक एंडला अजय, ज्युनियर कृष्णा सातपुते टीम हनुमान जोबेलीचा आपण पाहतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. 12 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज सज्जत, राऊंड विकेटने फैजल. पहिलाच बॉल यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, डॉट राहिलाय. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी होतीये. अक्षरशः मी तर म्हणेन आता सध्या करण धुळे, विवेक गायकवाड, रोशन धुळे बाद झाल्यानंतर पूर्णपणे नामोहरण करून सोडलंय फलंदाजांना. डॉट बॉल टाकलंय आणि इथून मात्र डॉट पर्सेंटेज वाढले ना तर कदाचित टीम जोबेली संघाला सुद्धा डोकेदुखी ठरू शकते या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल ऑल साइडला कन्वर्ट केलंय, क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखीन एक सोपा असेल, टीपला जाईल आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलंय टीम उमर 11 गोरेगाव संघाने. फलंदाज बाद. .in या वेबसाईटचे वैशिष्ट्य राहिले. शेवटपर्यंत कॅमेरावरती नजर, अगदी आपण पाहिले तर चेंडूवरती नजर ठेवण्याचा प्रयत्न कॅमेरामॅनने केलेला आहे. हे सेलिब्रेशन टीम उमर 11 गोरेगाव संघाच्या पाठीराख्यांचा. अजय धुळे बाद झाल्यानंतर का प्रतिम सेट टिपण्यात आलाय. आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा शिरकाव करते. सामना कोणी जिंको, परंतु हा सामना मैत्रीपूर्ण आहे. 10 बॉल 9 धावांची गरज आहे. फैजल शेखने कमबॅक केले. मुशर्रफने जी गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता सध्या टीम उमर 11 गोरेगाव करते. सेकंडला रोहित धुळे. 10 बॉल शिल्लक 9 धावांची गरज. हो आणखीन एक भन्नाट वेग, परंतु इथे लाईन मिस केली आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. साजी सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत जबरदस्त कामगिरी गेली. 4 दिवस 4 रात्री आणि आजच्या 5व्या दिवसात 5व्या रात्रीमध्ये आमच्या समावेश जॉईन आहेत. एक्स्ट्रा मिळेल टीम जोबेलीला. ऑल साइडला फटका दमदार आहे. रोहित धुळेच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगाने प्रत्युत्तर देत असताना करण धुळेने देखील टाळ्याने प्रतिसाद दिलेला आहे. खेळाडूचं रोहित धुळेचं कौतुक केलेलं आहे. विवेक गायकवाडनी सुद्धा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल षटकार.
अर्थाने रोहित धुळेला प्रमोट करण्याचं काम महेंद्र धुळे असेल, विवेक गायकवाड असेल, रोशन असेल, करण धुळे या सर्वात सिनियर खेळाडूंच्या वतीने करण्यात आलेले आहे. काय जबरदस्त स्ट्रोक त्याने बनवलाय. येणारे 9 बॉल, आता फक्त 2 धावांची गरज. 38 वरती पोहोचलाय जनमान जोवेली संघ. हो, या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. 1 कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता विजय धाव होऊ शकते. हो, टीमचे अनुमान स्वरा 11 जोवेली संघ विजय झालेले. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम उमर 11 गोरेगाव. चला आपण टॉस